अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. नमस्कार. अल्पलिता शोमध्ये तुमचे स्वागत. स्टार्ट करूयात वोकॅब्युलरी वर्ड्स पार्ट नंबर 59 मराठी शब्द इंग्रजीतून. तर पहिला शब्द आहे आशा म्हणजे होप किंवा प्रॉस्पेक्ट. आशा, होप किंवा प्रॉस्पेक्ट. नेक्स्ट आहे अपेक्षा म्हणजे एक्सपेक्टेशन. अपेक्षा, एक्सपेक्टेशन. आपण काही वेळेला कोणाला म्हणतो ना, अरे मला तुझ्याकडून ही अपेक्षा आहे. अपेक्षा, एक्सपेक्टेशन. नेक्स्ट आहे आशेचा किरण म्हणजे ग्लिमर ऑफ होप. आशेचा किरण, ग्लिमर ऑफ होप. नेक्स्ट आहे आशा बाळगणे किंवा आशा असणे म्हणजे टू हॅव होप. आशा बाळगणे किंवा आशा असणे, टू हॅव होप. नेक्स्ट आहे आशा करणे म्हणजे टू होप. आशा करणे, टू होप. नेक्स्ट आहे आशा निर्माण करणे म्हणजे टू अरोज होप. ठीक आहे, आशा निर्माण करणे, टू अरोज होप. नेक्स्ट आहे आशा सोडणे म्हणजे टू गिव्ह अप होप. आशा सोडणे, टू गिव्ह अप होप. नेक्स्ट आहे आशेने किंवा आस्थापूर्वक म्हणजे होपफुली. आशेने किंवा आस्थापूर्वक, होपफुली. पुढचा शब्द उपदेश म्हणजे ॲडवाईज. यालाच सल्ला असेही म्हणतात. उपदेश, ॲडवाईज. नेक्स्ट आहे सल्ला म्हणजे काउन्सिल, मार्गदर्शन. ठीक आहे, सल्ला, काउन्सिल, मार्गदर्शन. पुढचा शब्द आहे उपदेश करणे म्हणजे टू ॲडवाईज किंवा टू काउन्सिल. उपदेश करणे, टू ॲडवाईज किंवा टू काउन्सिल. पुढचा शब्द उपदेशक म्हणजे अ काउन्सिलर. उपदेशक, अ काउन्सिलर म्हणजे जो आपल्याला सल्ला देतो. ठीक आहे. पुढचा शब्द कंजूस म्हणजे काय? स्टिंजी. कंजूस, स्टिंजी. नेक्स्ट आहे कंजूसपणा म्हणजे मायझरलीनेस किंवा स्टिंजीनेस. कंजूसपणा, मायझरलीनेस किंवा स्टिंजीनेस. नेक्स्ट आहे कंजूस माणूस म्हणजे अ मायझर. कंजूस माणूस, अ मायझर. पुढचा शब्द अधिक किंवा जास्त चांगला म्हणजे बेटर. ठीक आहे, अधिक किंवा जास्त चांगला म्हणजे आपण म्हणतो ना अधिक चांगला किंवा जास्त चांगला, बेटर. पुढचा शब्द चांगुलपणा किंवा चांगलेपणा म्हणजे गुडनेस. चांगुलपणा किंवा चांगलेपणा, गुडनेस. नेक्स्ट आहे चांगल्या रीतीने किंवा योग्य रीतीने म्हणजे प्रॉपरली किंवा वेल किंवा थरोली. ठीक आहे, चांगल्या रीतीने किंवा योग्य रीतीने म्हणजे प्रॉपरली किंवा वेल किंवा थरोली. नेक्स्ट आहे चांगले करणे म्हणजे एखाद्याचे चांगले करणे म्हणजे टू डू समवन गुड. ठीक आहे, चांगले करणे म्हणजे एखाद्याचे चांगले करणे म्हणजे टू डू समवन गुड. नेक्स्ट आहे चांगले दिसणे म्हणजे लुक गुड. चांगले दिसणे, लुक गुड. नेक्स्ट आहे चांगले वाटणे किंवा चांगले दिसणे म्हणजे टू सीम गुड. म्हणजे आपण लुक गुड सुद्धा म्हणू शकतो किंवा टू सीम गुड सुद्धा म्हणू शकतो. ठीक आहे, चांगले वाटणे किंवा चांगले दिसणे, टू सीम गुड. पुढचा शब्द प्रवेश म्हणजे एंट्री किंवा ॲडमिशन किंवा एंट्रन्स. ठीक आहे, आपल्याला बघा इंग्रजीमधले शब्द त्या जो भाव आपल्या मनात येतो त्याप्रमाणे आपण हे शब्द वापरायचे असतात. ठीक आहे, प्रवेश, एंट्री किंवा ॲडमिशन किंवा एंट्रन्स. पुढचा शब्द प्रवेशणे किंवा प्रवेश करणे म्हणजे टू एंटर किंवा टू गेट इन टू. ठीक आहे, प्रवेशणे किंवा प्रवेश करणे, टू गेट एंटर किंवा टू एंटर किंवा टू गेट इन टू कसाही आपण शब्द वापरू शकतो. पुढचा शब्द प्रवेश देणे किंवा परवानगी देणे म्हणजे टू ग्रांट
एंट्री किंवा टू अलाव. ठीक आहे. प्रवेश देणे किंवा परवानगी देणे म्हणजे टू ग्रांट एंट्री किंवा टू अलाव. नेक्स्ट आहे प्रवेश मिळवणे म्हणजे टू गेन एंट्रन्स किंवा टू गेन एंट्री. प्रवेश मिळवणे म्हणजे टू गेन एंट्रन्स किंवा टू गेन एंट्री. नेक्स्ट आहे प्रवेश नाकारणे म्हणजे टू रिफ्यूज एंट्री किंवा टू रिफ्यूज ॲडमिशन. प्रवेश नाकारणे टू रिफ्यूज एंट्री किंवा टू रिफ्यूज ॲडमिशन. नेक्स्ट आहे प्रवेशद्वार म्हणजे अ गेटवे किंवा अ डोरवे. ठीक आहे. प्रवेशद्वार, अ गेटवे किंवा डोरवे. नेक्स्ट आहे प्रवेशपत्र म्हणजे ॲन एंट्री तिकीट किंवा ॲन ॲडमिशन कार्ड. ठीक आहे. प्रवेशपत्र, ॲन एंट्री तिकीट किंवा ॲडमिशन कार्ड. नुसतं ॲडमिशन कार्डसुद्धा बोलू शकतो. ठीक आहे. पुढचा शब्द प्रवेश परीक्षा म्हणजे ॲन एंट्रन्स एक्झाम किंवा ॲन एंट्रन्स एक्झामिनेशन. प्रवेश परीक्षा, ॲन एंट्रन्स एक्झाम किंवा ॲन एंट्रन्स एक्झामिनेशन. नेक्स्ट आहे प्रवेश शुल्क म्हणजे एंट्री फी किंवा एंट्रन्स फी किंवा ॲडमिशन फी. ठीक आहे. प्रवेश शुल्क म्हणजे एंट्री फी किंवा एंट्रन्स फी किंवा ॲडमिशन फी. ठीक आहे. ॲडमिशन फी. मित्रांनो, या शब्दांची खूप प्रॅक्टिस करा आणि झालेले आपले 1 to 58 पार्ट्सची सुद्धा जेव्हा कधी तुम्हाला वेळ मिळेल तेव्हा प्रॅक्टिस करा. आपले शब्दकोश वाढवा. त्याचप्रमाणे अल्पनीता शोचे स्पोकन इंग्लिशचे सुद्धा 1 to 50 पार्ट झालेले आहेत. पार्ट नंबर 51मध्ये ऑलरेडी तुम्हाला 1 to 50 पार्ट्समध्ये काय काय झालेले आहे त्याचा आढावा सगळा तुम्हाला दिलेला आहे. जे कोणी चॅनलवर नवीन असेल त्यांनी चॅनलला सबस्क्राईब आत्ताच करा आणि बेल आयकॉनसुद्धा प्रेस करा. तर इतक्यात जाऊ नका. आता वेळ झालेली आहे एक फास्ट रॅपिड फायर राऊंडची. चला तर स्टार्ट करूयात. आशा, होप किंवा प्रॉस्पेक्ट. अपेक्षा, एक्सपेक्टेशन. आशेचा किरण, ग्लिमर ऑफ होप. आशा असणे किंवा आशा बाळगणे, टू हॅव होप. आशा करणे, टू होप. आशा निर्माण करणे, टू अरोज होप. आशा सोडणे, टू गिव्ह अप होप. आशेने किंवा आस्थापूर्वक, होपफुली. उपदेश किंवा सल्ला ह्याला काय म्हणतात? ॲडवाईस. पुढचा शब्द आहे सल्ला, काउन्सिल. मार्गदर्शन आपण म्हणतो ना ते. ठीक आहे. उपदेश, ॲडवाईस, सल्ला, काउन्सिल किंवा मार्गदर्शनसुद्धा. उपदेश करणे, टू ॲडवाईस किंवा टू काउन्सिल. उपदेशक, अ काउन्सिलर. कंजूस, स्टिंजी. कंजूसपणा, मायझरलीनेस किंवा स्टिंजीनेस. कंजूस माणूस, अ मायझर. अधिक किंवा जास्त चांगला, बेटर. चांगुलपणा किंवा चांगलेपणा, गुडनेस. चांगल्या रीतीने किंवा योग्य रीतीने, प्रॉपरली किंवा वेल किंवा थरोली. चांगले करणे म्हणजे एखाद्याचे चांगले करणे, टू डू समवन गुड. चांगले दिसणे, लुक गुड. चांगले वाटणे किंवा चांगले दिसणे, टू सीम गुड. प्रवेश, एंट्री किंवा ॲडमिशन किंवा एंट्रन्स. प्रवेशणे किंवा प्रवेश करणे, टू एंटर किंवा टू गेट इन टू. प्रवेश देणे किंवा परवानगी देणे, टू ग्रांट एंट्री किंवा टू अलाव. प्रवेश मिळवणे, टू गेन एंट्रन्स किंवा टू गेन एंट्री. प्रवेश नाकारणे, टू रिफ्यूज एंट्री किंवा टू रिफ्यूज ॲडमिशन. प्रवेशद्वार, अ गेटवे किंवा डोरवे. प्रवेशपत्र, ॲन एंट्री तिकीट किंवा ॲडमिशन कार्ड. प्रवेश परीक्षा, ॲन एंट्रन्स एक्झाम किंवा ॲन एंट्रन्स एक्झामिनेशन. प्रवेश शुल्क, एंट्री फी किंवा एंट्रन्स फी किंवा ॲडमिशन फी. हा व्हिडिओ आपल्या मित्रमैत्रिणींना आणि जवळच्यांना नक्कीच शेअर करा. तुम्हाला जेव्हा कधी वेळ मिळेल तेव्हा या शब्दांची, या व्हिडिओमधील मराठी आणि इंग्रजी शब्दांची खूप खूप प्रॅक्टिस करा आणि इंग्रजी आणि मराठी छानपैकी बोलत राहा. आपला शब्दकोश वाढवत राहा
आणि चॅनलला अजून जर सबस्क्राईब केले नसेल तर आत्ताच करा, शिवाय बेल आयकन प्रेस करायला विसरू नका. तर पुन्हा भेटूयात अल्पनिता शोच्या व्होकॅब्युलरी वर्ड्स पार्ट नंबर 60मध्ये अजून काही मराठी शब्द इंग्रजीतून घेऊन. धन्यवाद.